नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे लाडू। तुम्ही इथे हे लाडू पाहू शकता, काय सुरेख बनले गेलेले आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे उपवासाचे लाडू बनले जातात। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती खुसखुशीत असा हा लाडू बनला गेलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई गरम करून घेतली। कढईमध्ये 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत। गॅस मध्यम ठेवून आपल्याला हे शेंगदाणे असेच परतून चटचट उडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता हलकासा शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे, हलकेसे त्याला डाग दिसत आहेत। याचाच अर्थ इथे हे शेंगदाणे परफेक्ट असे भाजून तयार आहेत। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया। आता पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी मूठभर होतील एवढे बदाम घेतलेत। मोजून घेतला तर इथे 1 पाव वाटी इथे बदाम घेतलेत। आता हे बदामही आपल्याला गॅस मंद ठेवून आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर आपल्याला हे बदाम भाजल्यानंतर तेही पुन्हा त्याच ताटामध्ये मी बदाम काढून घेतलेत। पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी इथे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय। गॅस मंद ठेवून आपल्याला हा खोबरंही छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे खोबरंही भाजून झाल्यानंतर पुन्हा ते काढून घेतलंय। आता त्याच कढईमध्ये 1-2 चमचे इथे मी तूप घेतलंय। तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा इथे मी डिंक घेतलेला आहे। तर तो आपल्याला तुपामध्ये असा तळून घ्यायचा आहे। डिंक व्यवस्थित तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस आणि बदाम आणि शेंगदाणे व्यवस्थित गार करून घेतले। आता त्याच्यामध्ये तळलेला डिंक घालून मिक्स करून घेऊया। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, तर याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर मी हे 2 बॅचमध्ये हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहे। तर सुरुवातीला मी एकदा हे सर्व मिश्रण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलंय। आता इथे एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये संपूर्ण हे मिश्रण जे आहे ते काढून घेऊया। याच पद्धतीने उरलेले शेंगदाणे मी याच्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेत। आता सर्व मिश्रण व्यवस्थित एका बाउलमध्ये काढल्यानंतर ज्या बाउलने मी शेंगदाणे घेतले होते त्याच बाउलने इथे 1 वाटी गूळ घेतलाय। आता बारीक करून घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये संपूर्ण गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला मिक्सरचा वापर करायचा आहे। तर पुन्हा मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेते आणि आपल्याला हे मिश्रण 15 ते 20 सेकंदासाठी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। अगदी जास्त नाही, जो गूळ आहे तो संपूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे मिश्रण मी बारीक करून घेतलंय। आता या सेम पद्धतीने संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर संपूर्ण हे लाडवाचं जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर व्यवस्थित अशा हातात मिक्स करून घेऊया। आता लाडवामध्ये लावण्यासाठी इथे मी काही बदामाचे तुकडे घेतले। तर आता आपण लाडू बनवायला घेऊया। तर लाडू बनवण्यासाठी थोडंसं मिश्रण घेऊन असं या पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी एकाच हाताने हा लाडू वळून घेतलेला आहे। तुम्हाला जर दोन्ही हाताचा वापर करायचा असेल तर तुम्ही दोन्ही हातानेही हे लाडू वळू शकता। तर अगदी अर्ध्या मिनिटातच आपला हा लाडू बनवून तयार आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर असं सेम पद्धतीने आता आपण पुन्हा एक लाडू करून पाहूया। आता हा केलेला लाडू एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे आणि इतरही उरलेले जे लाडू आहेत ते संपूर्ण आपण इथे बनवून घेऊया। तर आपण हे लाडू बनवण्यासाठी फक्त 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख असे हे लाडू बनले जात आहेत। शेंगदाण्याला अंगचंच तेल सुटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही आणि या पद्धतीने आपले संपूर्ण लाडू इथे अगदी पटपट असे बनले जातात। खूप चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत। अगदी उपवासा दिवशी एक जरी लाडू खाल्ला
तर दिवसभर तुम्हाला भूकही लागणार नाही, इतपत हा पौष्टिक असा लाडू आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।